अपनी गम्मत अशी है, हम भगवान को तो मानते हैं लेकिन भगवान का नहीं मानते। हम भगवान को मानते, भगवान का नहीं मानते। पण तरी सांगतो 3 लक्षण आलेले आहेत। मुलगा कोणाला म्हणायचं त्याचे 3 लक्षण सांगितले। जीवितो वाक्य करणेन, सेवायाम भोजनम यथा, गया पिंडे प्रदानश्च, पुत्रेति पुत्रता। 3 लक्षण। पहिलं लक्षण जीवितो वाक्य करणे, आई वडील म्हणतील तसं। हा, ते या सगळ्याच्या मध्ये एक माणूस बसतो, त्याला म्हणतात राम। पुत्र होते राम। काल राजगादी मिळाली, आज वनवास मिळाला, आणि या सगळ्याला रामजींना विचारलं की तुम्ही हे सगळं करताय खरे? तो विनाकारणच, अहो तुम्ही कोर्टात केस केली तरी जिंकसाल। हे वचन दिलं कोणी होतं? तुमच्या वडिलांनी। तुम्ही दिलंय का? नाही ना। राम म्हटले नाही, पुत्राचा धर्म आहे आई वडिलांची इच्छा पूर्ण करावी। माझ्या आईची, माझ्या वडिलांची इच्छा होती की मी राजगादीवर बसावं, आणि माझ्या आईची इच्छा आहे मी जंगलात जावं। मग काल माझ्या वडिलांची इच्छा होती म्हणून मी राजगादीवर बसायला तयार झालो, आज माझ्या आईची इच्छा आहे म्हणून मी जंगलात जायला तयार। बरं, जंगलात गेल्याच्या नंतर रावणाशी युद्ध झालं। युद्ध झाल्याच्या नंतर लक्ष्मण दादा म्हणले आपण इथंच थांबूयात ना, छान नगरी आहे, सोन्याची आहे, आणि क्लेश होणार नाही। आपण 2 भाऊ इकडे, ते 2 भाऊ तिकडे, छान होईल। तर रामचंद्र प्रभू म्हटले नाही, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी। हे सोन्याचं घर असलं तरी आपल्या काय कामाचं नाही, आपले आई वडील तिथे आहेत, आपण गेलो पाहिजे। जीवितो वाक्य करणे, सेवायाम भोजनम यथा, जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा, त्यांना जे पाहिजे ते। शुश्रूषा म्हणतात त्याला। म्हणजे विष्णू पुराणामध्ये या पुंडलिकरायाच्या निमित्ताने जे चिंतन येतं की पुंडलिकराय जेव्हा आई वडिलांची सेवा करायचे तर शुश्रूषा करायचे, दुपारच्या वेळेला मनोविलाप करायचे। आई वडील जर म्हणले का पुंडलिका अरे करमत नाही आम्हाला, तर मग पुंडलिकाने म्हणायचं थांबा थांबा, मी तुम्हाला भागवत वाचून दाखवतो, करमेल तुम्हाला, मी तुम्हाला एखादा संत चरित्र वाचून दाखवतो, बसा तुम्ही। आणि अशी शुश्रूषा करायची, मनोविलाप करायचे, ते जिवंत आहेत तोपर्यंत। आणि गया पिंडे प्रदान, ते गेल्यानंतर मग गयेला पिंडदान करा। हे पुढचं जर केलं नसेल, मग गयेला पिंडदान केलं तरी दोष लागेल। मग यद्यपि मातृपितृ दोष ज्याला लागलेला आहे तो असाही एखादा असला तरी सप्ताह यज्ञेन कलोपुनंते, ते इतकं नाही हो, चुकून पार प्रेताला गेला तरी म्हणजे असे माणसाचा उद्धार हो झालाय, आम्ही सांगतो तुम्हाला। मग म्हटलं एक आख्यान सांगतो तुम्हाला, त्याचं नाव आहे गोकर्ण आख्यान। तुंगभद्रा तटे पूर्वम भूतमुत्तममुत्तमम, यत्र वर्णा स्वधर्मेण सत्य सत्कर्म परायण, आत्मदेव पुरे त्वस्मिन् सर्व वेद विशारद, स्मार्त कर्म निष्णातेषु द्वितीया इव भास्कर।